गांधी आणि राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। प्रियंका गांधी यांची आज महाराष्ट्रामध्ये पहिली जाहीर सभा पार पडणार आहे। प्रियंका गांधी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात करतील। प्रियंका गांधी कोल्हापूरमध्ये सभा घेणार तर अमरावती आणि चंद्रपूरमध्ये राहुल गांधी यांच्या सभा पार पडणार अशी माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण सध्याही पाहू शकतोय। आज प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांचा महाराष्ट्र दौरा आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय राहुल गांधी यांची आज सभा पार पडणार आहे, महत्त्वाची ही सभा असेल। कशा प्रकारे सध्या तयारी सुरू आहे आणि कसं नियोजन असेल या सभेचं? प्रियंका गांधी आज शिर्डीला येऊन सभा घेणार आहेत। शिर्डीला आल्यानंतर त्या प्रथम साईबाबांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांची शिर्डी ते साकोरी दरम्यानचा जो दौलत बाग एरिया आहे त्या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। आता आपण सभास्थळी आहोत। या ठिकाणी काँग्रेसकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मोठा जो सभा मंडप आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यात विखे आणि थोरात हा संघर्ष गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे आणि थेट विखेंच्या मतदारसंघात जर तसं बघितलं तर बाळासाहेब थोरात ही सभा जी आहे ती संगमनेरला ह्यापेक्षा मोठी घेऊ शकले असते। त्या ठिकाणी मोठं मैदानही होतं, मात्र विखे पाटलांना शह देण्यासाठी थेट विखे पाटलांच्या मतदारसंघात जी आहे ती सभा जी आहे ती बाळासाहेब थोरात यांनी प्रियंका गांधी ठेवलेली आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सदस्यांसाठी जी सभा ठेवल्याचं सांगितलं जाते, मात्र जर सभा मंडपाचा जो बोर्ड आहे त्यावर मात्र महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे, जर बघितलं तर अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भांगरे उमेदवार आहेत। प्रियंका गांधी यांची ही पहिली प्रचार सभा आहे, त्यामुळे प्रियंका गांधी नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राहुल गांधी यांची ज्या ठिकाणी सभा पार पडणार आहे त्या सभेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव आहेत। छगन, कशा प्रकारे सभेची सध्या तयारी सुरू आहे? एकंदरीत जर बघितलं तर राहुल गांधी यांचा अमरावतीचा आजचा हा पहिला दौरा असेल। गेल्या काळात त्यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लाखो युवकांना जोडण्याचं काम राहुल गांधीच्या माध्यमातून झालेलं आहे। या निवडणुकी दरम्यान ते प्रचार करत असताना संविधानाचा मुद्दा जो आहे तो प्रखरपणे मांडताना आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे या सभेमध्ये नेमके राहुल गांधींचे मुद्दे काय असणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या सभेच्या दरम्यान जर बघितलं तर महाविकास आघाडीतील जे उमेदवार आहेत हे सर्व उमेदवार राहुल गांधी यांच्या स्टेजवरती राहणार आहेत। विशेष म्हणजे ज्या मतदारसंघांमध्ये राहुल गांधी यांची जी सभा होणार आहे त्या ठिकाणी जो आहे तो जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। राहुल गांधींच्या स्वागताची देखील तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। साधारणतः 11 ते 12 वाजता सभेवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।